गुन्ह्यांची वेगवान निर्गत करावी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवा, फरार आरोपींचा शोध घ्यावा. जिल्ह्यातील प्रार्थना स्थळांची माहिती घेऊन धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना करावी. अशा विविध विषयांवर कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम बैठकीत चर्चा झाली. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्या, असंही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची क्राईम आढावा बैठक झाली. प्रारंभी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आलं. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशानं सक्त सूचना केल्या. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची वेगवान निर्गत करावी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवा, सर्वसामान्य व्यक्तींना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्यावी, गंभीर गुन्ह्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावं, फरार आरोपींचा शोध घ्यावा, जिल्ह्यातील सर्व प्रार्थना स्थळांची माहिती घेऊन धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून वाद निर्माण करणाऱ्यांची गय करू नका, असंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयश्री पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुजित क्षीरसागर, अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, अजयकुमार सिनकर, संजीव झाडे, संतोष डोके, नंदकुमार मोरे, सुशांत चव्हाण, किशोर शिंदे, सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.